काय झालं, प्रहारच्या सर्व कार्यकर्त्यामध्ये असंतोष आहे. विषय आम्ही लाचार नाही आहो, प्रहार लाचार नाही आहे. प्रहार कोणाच्या म्हणण्यानुसार किंवा कोणाच्या सांगण्यानुसार कुठे जाणार नाही. प्रहारचं एक वेगळं अस्तित्व आहे आणि खऱ्या अर्थानं शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांची जी काही सत्ता स्थापना झाली त्यात प्रहारची फार मोठी भूमिका आहे, बच्चूभाऊंची फार मोठी भूमिका आहे. आणि याच अमरावती जिल्ह्यामध्ये असो किंवा इतर मतदारसंघामध्ये प्रहारला एक वेगळं स्थान आहे, जिथं निर्णायक भूमिका प्रहार घेऊ शकते. आणि तुम्ही साधं त्या एखाद्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या नेत्याला बच्चूभाऊंना किंवा राजकुमार पटेल यांना विचारण्यासाठी देखील बोलावतो. मग आम्ही आमची ताकद दाखवू. नाही, निवडणूक लढवणार की नाही लढवणार तो बच्चूभाऊचा निर्णय आहे. परंतु महायुतीत जो आपली बच्चूभाऊची म्हणा किंवा त्यांच्यापेक्षा जास्त कार्यकर्त्यांची नाराजी आहे. कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी त्यांना सहभाग दिला, सहकार्य केलं, परंतु कोणत्याही कमिटी असो, जसं जिल्हा नियोजन कमिटी असो, तिकडे तुमची अपंगाची समिती असो, आरोग्य समिती असो, कुठल्याही समितीवर एकाही प्रकारच्या कार्यकर्त्याचा यांनी आजपर्यंत विचार सुद्धा केला नाही. वेळोवेळी वारंवार आम्ही त्यांना मदत केली, परंतु त्यांनी कुठेच बच्चूभाऊंना सुद्धा विश्वासात घेतलं नाही, तर कार्यकर्त्यांना सुद्धा घेतलं नाही. म्हणून निवडणुकीच्या ऐन तोंडावर फक्त ते युतीच्यासाठी आणि बच्चूभाऊंचे मतं मिळवण्यासाठी, प्रहारचे मतं मिळवण्यासाठी जर एक भाऊंना एक आमंत्रित करत असेल तर आम्ही कार्यकर्ते ते मान्य करणार नाही. आम्ही आमचा स्वतंत्र निर्णय घेऊ आणि वेळ पडल्यास आम्ही स्वतंत्र प्रहारच्या गावावर एक कार्यकर्ता जो सर्वसाधारण लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून रुग्णांसाठी धावणारा कार्यकर्ता आम्ही आमच्या स्वखर्चाने पैसे गोळा करून आम्ही उभा करू आणि अमरावती लोकसभा मतदारसंघातून प्रहारची सीट उभी करू आणि निवडून सुद्धा आणू. त्यांनी सर्व 11 एप्रिल पर्यंत अजून लोकसभेमध्ये कॅन्डिडेटची तिकीट डिक्लेअर झाले नाही. अजून कोणतेच कॅन्डिडेट डिक्लेअर झाले नाहीये. जे शेतकऱ्यांचे प्रश्न, जे गरिबांचे दलितांचे प्रश्न, जे मजुरांचे प्रश्न, जे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढणार त्याच्याच पाठीशी प्रहार राहणार असा भावना आणि सर्व संमतीने कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे. 11 एप्रिलला तो निर्णय हा पूर्ण जनतेसमोर, महाराष्ट्र जनतेसमोर तो जाहीर केला जाईल. नाही, जो कॅन्डिडेट महायुती ठरवेल तो कॅन्डिडेट जर हा सर्वसामान्याचे प्रश्न उचलणारा नसेल आणि सर्वसामान्यांना पसंतीचा नसेल तर प्रहार त्याला अजिबात समर्थन करणार नाही, कोणी असो.